एका बाजूला बापगावची स्टारकास्ट, दुसऱ्या बाजूला येवई टीमची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघही मैदानाच्या आतमध्ये उतरतील. सकाळच्या सत्रामध्ये तमाम युवस पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करणार आहोत. बॉलिंग मार्क वरती मनोज घाटाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग साठी तयार होतात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील देखील या पहिल्या षटकामध्ये. तर दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. सुनील आणि लारा याची मात्र असतील. आई गावदेवी पापगाव या संघाच्या बाजूने पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघांना देणार आहोत आपण खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू पडल्यावरती टाइम जो मात्र नोट केला जाईल. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिले 3 अर्थात एक इनिंग कंप्लीट करावी लागेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय दोन्ही संघांना असतील. खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती मनोज, स्ट्रायकर एंड वरती सुनील, नॉन स्ट्रायकर एंड वरती लारा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकतो फाईन लेग मध्ये फिल्डिंग होती चांगली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर हुक करायचा प्रयत्न होता, थोडेसे शफल झाले होते. 9:47 मिनिटाला पहिला चेंडू पडला. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण थर्ड मॅन पाहतोय, फाईन लेग पाहतोय, पॉइंट बॅकवर्ड पॉइंट असेल, त्यानंतर मिड विकेट पाहायला मिळेल, मिड ऑन पाहायला मिळेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर जे मात्र आपण पाहतोय. तर आउटसाइड सर्कल मध्ये डीप मध्ये आपल्याला पेट्रोलिंग करत असताना मिड विकेट पाहायला मिळेल आणि लॉंग ऑफ पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. क्विक वनचा वापर करण्यात आला होता. मागच्या चेंडूवरती फिंगर रोल केले होते, त्यामुळे थोडासा चेंडू पडल्यावरती हळू राहिला होता. परंतु या चेंडूचा विचार केला तर वेगवान चेंडू मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. कालच्या दिवसाचा विचार केला तर 11 वाजेपर्यंत पहिले 2 सामने संपले होते आणि तिसरा सामना सुरू झाला होता. अगदी पहिल्या 2 मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये चेजिंग करणारा संघ जिंकत होता. सकाळचं सत्र म्हटलं तर दमट वातावरण असतो. खेळपट्टी थोड्याशा प्रमाणामध्ये गोलंदाजांसाठी पोषक आपल्याला पाहायला मिळते. धीरज यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम धीरज, आपलं देखील स्वागत आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय. मिसटाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅचची संधी, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. पहिला झटका लागतोय आई गावदेवी क्रिकेट संघ बापगाव या संघाला. लारा हॅज टू डिपार्ट. करेल मनोज घाटाचं. ज्यावेळेस डे नाईट फॉर्मॅटमध्ये आमने लोणार परिसर प्रीमियर लीग होती, त्यावेळेस मनोजने नक्कीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर आपल्याला या बेल्ट मधून तो पाहायला मिळत होता. त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण सध्याच्या स्थितीला यंगस्टर आहे आणि यंगस्टर असताना त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी होती आहे. यावेळेस अलॉंग द विचेडूला स्टिअर करायचं होतं. फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड ऑफचा प्लेयर मिडॉन मधील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सध्याच्या स्थितीला सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते, परंतु सामना 3 षटकांचा आहे. त्यासोबतच 3 धावांची पॅनल्टी देखील तुम्हाला आहे आणि त्याला अनुषंगून मोठे फटके आता मारावे लागतील. कुठेतरी 35 पर्यंत धावसंख्या नेणे गरजेची, अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच देखील तुमच्या हातातून सरकू शकते. यावेळेस लोवा फुल टॉस होता की काय हा प्रश्न असेल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचाची मागणी घेण्यात येते. रिफर जो मात्र करण्यात येतोय बीमर साठी आपण पाहू शकतो. फिंगरचे मात्र रोल करण्यात आले होते. डिसिजन जो मात्र पेंडिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्निकल टीम अर्थात धीरज भुईर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. तर नो चेंडू असेल.
गोष्टीची नोंद करून घ्यायची. 9+2 धावा, एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 5 वरती धावसंख्या पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू जो मात्र फ्री हिट असेल. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत डीप मध्ये पेट्रोलिंग करताना. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, कॅच झाली होती कंप्लीट, परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता आणि त्याला अनुषंगून एकदा होती कंप्लीट. सुरेख अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला करत असताना आपण पाहतोय मनोज घाटाळ, ज्याच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली जाते. पॉवर प्ले मध्ये एक नो चेंडू आला, त्यावरती 2 धावा आल्या, अन्यथा खूप सुरेख अशी गोलंदाजी तो करतोय. एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये बापगाव संघासाठी. यावेळेस बॅटची कडा लागतीये, कट अँड कट बाय दी कीपर, फलंदाज बाद होईल. दुसरा झटका लागतोय 6 या आकड्यावरती. आई गावदेवी बापगाव या संघाला विकेटचं पतन. हॅलो, थँक्यू सो मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज नरेश येतोय. तुषारला देखील माघारी परतावं लागतंय. सोसामध्ये तुषार देखील माघारी परततोय. एक या धावसंख्येवरही त्याला तंबूच्या आश्रयाला जावं लागते. पहिल्या षटकाची समाप्ती, टीमची टोटल 2-6 पाहायला मिळेल. चला, टीम हर्डल घ्यायचं नाहीये. आई गावदेवी येवई टीमला विनंती असेल, आपण टीम हर्डल घेऊ नका. यानंतर होणारी मॅच मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष जय हनुमान खांडवळ असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला मुठवळची स्टारकास्ट, दुसऱ्या बाजूला खांडवळची स्टारकास्ट आपण पाहणार आहोत. दुसऱ्या मॅच मध्ये दोन्ही टीम्सना विनंती आहे आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 6 पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्क वरती संजय येत आहे दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन जी मात्र आपण पाहू शकतो, ज्याप्रमाणे लसित मलिंगा असेल, त्यानंतर कपिल केने असतील, त्यानंतर जर पाहायला गेलं तर टिटवा विभागामधील सुजित गायकर असतील, यांच्यासारखी बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. संजय तरे ची मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट येतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी उसळी चेंडूला मिळते, जास्त एक्सपेक्टेड केलं होतं त्यापेक्षा चेंडूने उसळी जास्त घेतली. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळतोय. पिक केलं नाही चेंडूला आणि त्याला अनुषंगून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नरेश आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेपट्टीवरती बापगाव संघाच्या बाजूने आहे. यावेळेस फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. दोन डॉट बॉल आले होते, परंतु त्यानंतर त्यांनी त्याचं खाता या ओव्हरचा खोलला. इथे देखील कॅचची संधी होती आणि कॅच होती कंप्लीट. थर्ड मॅन मध्ये टिपला जातोय झेल, समाप्त होईल. सुनील याचं के विकेटचं पतन होतोय. बॅक टू बॅक आपण पाहिले तर एक संघ कधी वर्चस्व गाजवतोय तर कधी दुसरा संघ वर्चस्व गाजवताना तिसरा झटका लागतोय. 12 या आकड्यावरती आई गावदेवी बापगाव या संघाला पवेलियन. डॉट आले, त्यानंतर षटकार आला होता. प्रेशर बिल्डअप होत होता संजय यांच्यावरती, परंतु त्यानंतर त्यांनी विकेटचं पतन केलं होतं. यावेळेस फलंदाज बाद होईल. मंकड विकेट आपण पाहू शकतो. चौथा झटका लागतोय आई गावदेवी बापगाव या संघाला. इंटरनॅशनल मध्ये नियम आहे, जोपर्यंत तुमच्या रिलीज पॉइंट पर्यंत जर
ठीक आहे, आपण टेक्निकल टीम मध्ये आपण पाहणार आहोत कॅमेऱ्यामध्ये ऑफिशियल जे मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर फलंदाज बाद असेल, नॉन स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज जो मात्र बाद असणार आहे. चौथा झटका जो मात्र आपण पाहू शकतो आई गावदेवी बापगाव या संघाला लागतोय. नरेशला परतायला लागतंय मनकट स्वरूपाच्या विकेट जो मात्र मिळत असताना येवई संघाला. यानंतर होणारी मॅच जय हनुमान खांडवा विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. सामना 3 षटकांचा आपल्याला हा पहिला पाहायला मिळतोय. संजय तरे यांचं नक्कीच कौतुक करेल, अप्रतिम अशी गोलंदाजी होतीये. संजय तरे यांचं नक्कीच कौतुक करेल, कारण पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर एक षटकार आला होता. प्रेशर बिल्डअप त्यांच्यावरती होत होतं, तिथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला सुनील यांच्या माध्यमातून. थर्डमॅन मध्ये अप्रतिम झेल जी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपण्यात आली आणि तिथून पुन्हा एकदा मनकट विकेटच्या स्वरूपामध्ये चौथा झटका लागला बापगाव या संघाला. यावेळेस बॅटची कडा लागलीये आणि त्यानंतर एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज होईल बाद. 5वा झटका लागतोय 12 या आकड्यावरती. आई गावदेवी बापगाव या संघाला. दिनेश बॅक टू द पवेलियन. सुरेख अशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहू शकतो संजय तरे आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेज मोठी आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. या 2 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
अजय आणि दिनेश ही जोडी खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. अर्ली ब्रेक थ्रू लाराला लवकर परतावं लागलं, त्यानंतर मात्र सातत्याने रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट्स जे मात्र पडत असताना आपण बापगाव संघाचे पाहत होतो आणि त्यानंतर तो संघ बॅकफूट वरती येत असताना पाहायला मिळाला. परंतु इथून या षटकामध्ये 15 ते 20 धावा झाल्या तर मात्र बापगाव संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो, परंतु त्या 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. त्या येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. प्रत्येक जो मात्र आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार आहे. स्ट्रायकर एंड वरती दिनेश पाहायला मिळतील. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल, मिस जजमेंट पाहायला मिळतीये. बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. कॉलिंग कोऑर्डिनेशन चांगलं होतं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतकी सुरेख आपल्याला पाहायला मिळाली नाही. कदाचित 3 धावा होऊ शकल्या असते क्विक केलं असतं तर. इथे 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळेल. प्रतीकच्या माध्यमातून चांगला चेंडू होता, अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये अनस्टेबल झाले होते, त्यानंतर फटका सजवण्यात आला होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 2 धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर मधून, सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4, तभी तो बापगाव टीम का होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार, आलाय चौकार. ज्या धावेंची गरज होती त्या धावा या षटकामध्ये येत असताना आपण पाहतोय दिनेश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला आणि आता आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरचा शॉटचा प्लेअर जो मात्र डीप मध्ये ढकलण्यात येतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद. आउटस्टँडिंग कॅच पाहायला मिळतीये आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. झटका लागतोय 6वा. दिनेश back to the pavilion. आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये होत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. मागच्या चेंडूवरती काय चूक झाली होती त्याला अनुषंगून जर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होतं, त्याला डीप मध्ये ढकलण्यात आलं, त्याच प्रकारे चेंडू टाकण्यात आलं. फटका देखील त्याच प्रकारे होता आणि ज्याप्रमाणे सजवण्यात आलं होतं क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या झोईमध्ये चेंडू जो मात्र समावला, विकेटचं पतन झालं. या चेंडूवरती आपण पाहू शकतो डॉट बॉल येतोय. चांगला असं चेंडू आपण पाहिला, खोलवर टप्प्याचा होता, वेगवान चेंडू, गती खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. बापगाव संघाला अजून 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल उभं राहील, यात काही शंका नसेल, परंतु ते 2 मोठे फटके येणे गरजेचे आहेत. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगलं कमबॅक जो मात्र होतोय. यानंतर होणारी मॅच जय हनुमान खांडवा विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. जय हनुमान खांडवा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती मकरंद स्पोर्ट्स मुठवड टीमचे कॅप्टन आपण देखील जोडलं जायचंय. एका चेंडूचं काही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील या इनिंग्स मधला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे सध्याच्या स्थितीला. पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा आल्या, परंतु त्यानंतर कमबॅक होत असताना प्रतीकचा यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतो आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट इनिंग पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 23 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आई गावदेवी यवई या संघाला.
एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, जसा पहिला चेंडू पडेल तसा आपण 3 धावा तुमच्या अकाउंट मध्ये ऍड करू. 22 धाव्यांचं 23 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. विनंती असेल जय हनुमान खांडवा मकरंद स्पोर्ट्स मुठव दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. टॉस जो मात्र आपण करणार आहोत. चला आदेशजी कोणकर साहेबांनाच विनंती करतो पुन्हा एकदा. आदेश दादा आपणच जायचंय, आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष जय हनुमान खांडवळ असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सामना 4 षटकांचा आपण पाहणार आहोत. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित गावदेवी चषक नानकर 2024 हे दमदार आयोजन आणि तितकंच दमदार असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ येवई, दुसरीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ बापगाव. प्रथमतः बॅटिंग करत असताना 22 धावा तर 23 धाव्यांचं लक्ष आहे. आमचे अगदी जवळचे मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र आणि एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदेश शेठ कोणकर साहेब, त्यांची उपस्थिती, त्यांचं करूया आपण सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. आमचे अगदी मी म्हणेल एक असं व्यक्तिमत्व आहे, नेहमी कधी गरज लागली तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची, असे आमचे आदेशदादा कोणकर साहेब, त्यांचं आपण सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. जसा पहिला बॉल पडण्यात येईल 3 धावा आम्ही पॅनल्टीच्या इम्प्लिमेंट करणार आहोत. त्या म्हणजेच एवई संघाच्या स्कोर कार्ड वरती आपण त्या धावा ऍड करू. 24 बॉल विजयासाठी 23 धाव्यांचं एक मापक लक्ष एवई संघासमोर असेल असं म्हटलं जातं. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. आतापर्यंत नक्की असफलता मिळाली आहे टीम बापगाव संघाला, मात्र म्हटलं जातं असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील आणि मैदानावरती प्रयत्न कसे असतील हे अगदी आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला बॉल सुनील तयार गोलंदाजी ट्रॅकवर. सुनीलचा पहिला बॉल डीप मध्ये फिल्डर नाहीये. मिडऑफचा फिल्डर बीट आणि लॉंग ऑफला क्लिअर करत नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. मिडऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत हा नशिबाचा लकी चौकार. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन देखील होऊ शकलं असतं, मात्र नशीब सोबत असेल तर मात्र तुम्ही जग जिंकू शकता. याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये आपल्याला पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं. चौकार आणि 3 धावा पॅनल्टीच्या आड 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचून मारायचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते फलंदाज मनोज, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे.
धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळतीये. ऑन द बोर्ड 7. 23 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला, थोडीशी धावसंख्येला उसळी मिळाली आणि आता संघ आपल्याला एवही पाहायला मिळतोय जो फ्रंट फुट पोझिशन वरती. यावेळेस कट केलाय जबरदस्त स्ट्रोक मनोजच्या बॅट मधून. बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोजच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा दुसरा ब्लास्ट, ब्रँडेड चौकार. डीजे जॉली यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. या ब्रीद वाक्यावरती चालत असताना मनोजची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस फक्त दिशा दाखवली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. नानकरचे आमचे लेजंड क्रिकेटर ज्यांनी अक्षरशः क्रिकेट खेळलं नाही तर क्रिकेट जगलंय असे तानाजी शेठ जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया तानाजी शेठ जाधव साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ एक लेजंड खेळाडू आहेत. आज देखील नानकरसाठी फार मोठं नाव त्यांचं देखील असतं, कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं असतं असे आपले तानाजी साहेब. पहिलेच्या जे लोक होते त्यांची नावं फार चांगली होती, तानाजी, संताजी, म्हणजे शेवटीला जी लावायचे, मग ते आदराचं प्रतीक होतं. मात्र आता आपण जे नावं घेतो, मला वाटतंय पूर्वीच्या जमान्यातली जी नावं आहेत ती पुन्हा ठेवली पाहिजेत. स्ट्रोक मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडासा दूरवरती बॉल राहिला आणि थर्डमॅन फायनलिंग मध्ये फिल्डर होते. एकदा कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती जरूर आहेत. चेंडूंचा विचार केला आतापर्यंत चेंडू झालेत 5. योगीराज जिबुटेरे सर त्यांच्या सहमतीला आपण पाहू शकतो. आपल्याला प्रवीणजी विशे सर, 2 ऑफिशियल पाहायला मिळतील जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चेंडू स्लॉट मध्ये होता, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगचा मुजायरा मनोजच्या माध्यमातून. वाईट लॉंग ऑन आणि काउस कॉर्नरच्या मधून बॉल सीमा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आला चौकार. एंड इज वेल सो ऑल इज वेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळतीये. विजयासाठी 18 बॉल आणि 6 धावेंची गरज आहे. प्रति षटकामागे फक्त 2.00 ची आस्किंग गती, जी मात्र प्राप्त करावा लागेल आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाला. 18 बॉल विजयासाठी 6 धावेंची गरज. 3 षटकामध्ये 6 धावा. इथे थोडस एक्सपेरिमेंट करू शकतो. जर फलंदाज बाद झाला तर टेलेंडर्सला पाठवून ही फलंदाजी करू शकतात की नाही, मात्र त्यासाठी विकेट येणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये कुठेतरी मी म्हणेल फार दूरवरती बापगाव संघ पाहायला मिळतोय. 18 बॉल विजयासाठी 6 धावेंची गरज. बॉल विजयासाठी 6 धावेंची गरज हे मापक समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विश्वासवरती विश्वास दाखवलाय. दुसऱ्या षटकामध्ये मात्र पायावरती बॉल होता, डीप मध्ये फिल्डर डाऊन द बॉल आले, कॅच झाली कंप्लीट. मात्र मैदानावरती देर आहे, दुरुस्त आहे. ही विकेट आता मिळाली आहे आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. समीर बॅक टू दी पवेलियन. मीर बाद झाले, मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती रोशन आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया रोशनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 18 बॉल 6 धावेंची गरज असताना विकेट टेकिंग गोलंदाजी गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून. जो विश्वास दुसऱ्या षटकामध्ये विश्वासवरती दाखवला, अगदी त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. बॉल पायावरती होता, असं वाटलं की षटकार जाईल, मात्र फटका फसला आणि डीप मध्ये त्यासाठी प्रोटेक्शन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये लावली गेली होती, ज्यावरती फलंदाज बीट झाले.
थोड्या प्रमाणामध्ये आणि विकेटचं पतन जरूर झालं. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला रोशन पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनोज, ज्याची बॅट बोलतीये. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी केली. यावेळेस लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. जय हनुमान खांडवळ विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवळ अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विकेट नंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर धावसंख्या 18 झाली. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 5 धाव्यांची गरज, उर्वरित चेंडू 17. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग मध्ये फिल्डर येतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. जबरदस्त हा आपल्याला एफर्ट पाहायला मिळतोय जो मात्र बॅट्समनचा. कारण जर पाहायला गेलं नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज पळत गेला, स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज शाश्वती देत होता की जोपर्यंत समोरचा खेळाडू अर्ध्या पिच पुढे येत नाही तोपर्यंत मी पळणार नाही. अर्ध्या पिच वरती आले आणि त्यानंतर जी रनिंग स्टार्ट केली मनोजने, जबरदस्त. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 20 या आकड्यावरती 3 धाव्यांची गरज आहे. सिंगल डबलने मॅच फिनिश होईल की चौकार षटकार मारून ही मॅच फिनिश होईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर गोलंदाज असतील फॉलो थ्रू मध्ये जजमेंट चांगलं आणि झेल स्वीकारली आहे. मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. रोशनची खेळी समाप्त. कडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाने फलंदाज रोशन बॅक टू दी पवेलियन. वैष्णव पाहायला मिळेल चौथ्या क्रमांकावरती. वैष्णवच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण 3 धाव्यांचं फक्त मी म्हणेल गरज आहे विजयासाठी टीम एवई संघाला. दुसरीकडे विश्वास आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंटच्या दिशेला फार चांगल्या प्रकारची आपण पाहू शकतो कामगिरी पाहायला मिळते. 1 धाव जी मात्र कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. आता जर विचार केला शेवटचे 2 धावा शिल्लक आहेत, 21 धावा धावफलकावरती या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. आता मात्र स्कोर्स आर लेवल. धावसंख्या धावफलकावरती 22 आपल्याला पाहायला मिळेल आणि आता शेवटचा चेंडू असेल. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी आपण पाहू शकतो जर पाहायला गेलं तर शेवटची धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल शिल्लक असेल. यावेळेस फक्त पुश केला आणि 1 धाव कंप्लीट झाली. अशा रीतीने सामना झाला. इथे फिनिश सामना झाला. फिनिश सामना जिंकलाय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाने. हार्दिक अभिनंदन टीम आई गावदेवी क्रिकेट संघ एवई. हार्डलक आणि टफलक देऊया आपण टीम आई गावदेवी क्रिकेट संघ बापगाव. अगदी 12 चेंडू राखून 13 चेंडू राखून इथे ही मॅच जिंकलेली आहे. अगदी आपण पाहू शकतो.